नमस्कार विद्यार्थी मित्र गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्र मागील आपण व्हिडिओच्या सिरीजमध्ये काय शिकत आहोत, दोन अंकी संख्येचे घन कसं काढायचं आहे ते आपण शिकत आलेलो आहोत। आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचे घन कसं काढायचं आहे। बघा मागील 2-3 व्हिडिओमध्ये आपण काही क्रायटेरिया ठेवलेला होता, त्या क्रायटेरियानुसार आपल्याला घन कसे काढायचं ते आपण शिकलेले आहे। परंतु आज आपण काय शिकणार आहोत, कोणत्याही दोन अंकी संख्येचे घन कशा पद्धतीने काढायचं आहे, जे त्या क्रायटेरियाच्या बाहेरच्या संख्या आहेत त्या संख्यांचे घन कसं काढायचं, म्हणजेच कोणत्याही दोन अंकी संख्यांचे घन कसं काढायचं ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, आपण शिकलेल्यापैकी काय होतं की 11 ते 19 या संख्यांचे घन कसं काढायचं ते शिकलेलं होतं। त्यानंतर एकक स्थानी 1 असेल तर ते त्या संख्यांचे घन कसं काढायचं ते शिकलेलं होतं। त्यानंतर दोन्ही संख्या जर सारख्या असतील म्हणजे रिपीटमध्ये झाल्या असतील तर अशा संख्यांचे घन कसं काढायचं ते सुद्धा शिकलेलं आहे। तर आज आपण काय करायचं आहे, ज्या संख्या या 3 क्रायटेरियाच्या बाहेरच्या आहेत त्या संख्यांचे घन कसं काढायचं ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, पहिलं मी तुम्हाला उदाहरण इथं सांगतो आहे। बघा ती पहिली संख्या घेतो आहे मी, 23 या संख्येचा घन काढणे। बघा आता ही बघा आपल्याकडे इथं एकही नाही आणि एकक स्थानी एक नाही, रिपीटही होत नाही। बघा अशा पद्धतीने जर संख्या असेल तर कशा पद्धतीने काढायचं आहे, इथे काय करायचं आहे बघा, पहिले लिहायचं आहे, ही 2 आहे, 2चा घन इकडे लिहा म्हणजे किती येईल 8। त्यानंतर 3 आहे, एकक स्थानी 3चा घन लिहा इकडे 27। बघा थोडं लांब लिहायचं। त्यानंतर काय करायचं बघा, आता काय करायचं आहे, 2 आहे, 2चा वर्ग करा, 2चा वर्ग किती होईल 4 गुणिला 3 करा, 2चा वर्ग गुणिला 3, 2चा वर्ग किती होतो 4, 4 गुणिला 3 केला तर किती होईल 12, हा झाला इथे। त्यानंतर तिकडे काय इथं काय लिहायचं बघा, आता करा 3चा वर्ग, 3चा वर्ग किती 9, 3चा वर्ग किती झाला 9 आणि 9 गुणिला 2 करा, अति किती 18। बघा हे समजलं। बघा पुन्हा एकदा समजून घ्या। बघा मी काय केलेलं आहे, पहिले लिहा 2चा घन लिहिला 8, त्यानंतर 3चा घन लिहा इकडे 27 लिहिला, त्यानंतर काय करायचं 2चा वर्ग करा 4 आणि गुणिला हा अंक म्हणजे या अंकाला गुणाकार करायचं, 2चा वर्ग 4, 4 गुणिला 3 किती झाले 12 लिहिले। त्यानंतर इथं लिहिणारी संख्या कशी आली, 3चा वर्ग करा 9 गुणिला ह्या संख्या म्हणजे इथं जी संख्या असेल तिच्याशी तिचा गुणाकार करा म्हणजेच 9 गुणिला 2 18, समजलं असेल। आता हे शेवटचे दोन अंक सोडून द्या, पुन्हा तसंच 18 आहे तिच्या डबल करा 36, 12 आहे त्याच्या डबल करा 24 करा, यांची बेरीज हा 7, 2 आहे 2 इथं देऊन द्या, झालं 10, 16शी 6 हातचा 1, 3, 4, 5, 5 लिहिले, 7 4 11शी 1 हातचा 1 आला। आता बघा इथं 2, 3, 4, 4 इथं लिहा, जे झाले 12 झाले। विद्यार्थी मित्र 23 या संख्येचा घन आपला निघालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही दोन अंकी संख्यांचे घन काढता येते। आता बघा हे पहिलं उदाहरण झालं, आता दुसरं एक करून बघू। बघा आपला 34 या संख्येचा घन घेऊ आपण। 34 या संख्येचा घन काय करायचं आहे, पहिले काय करायचं आहे 4चा घन करा, 4चा घन किती होते 64, 3चा घन किती येते 27 झाला, 3चा वर्ग गुणिला 4, 3चा वर्ग किती होतो 3चा वर्ग 9, 9 × 36, 36 लिहिले। हां नेक्स्ट आता काय करायचं आहे 4चा वर्ग 16, 16 3 48 झाला। शेवटचे अंक सोडून द्या, याच्या डबल 48च्या डबल किती येतो 48च्या डबल येतो 96 आणि 36च्या डबल येतो 72, यांची करा बेरीज। हा 4 6 आहे तो कॅरी घेऊन घ्या, 6 6 12 20 0 2 हातचे आले आहे, किती होते 6 म्हणजे 15, इथे येईल सरळ सरळ 15 घेऊन घ्या। आता बघा 11 9 13शी 3 हातचा 1, 10 2 12 इथं घ्या 12 हे झाले 9 3 झालं। विद्यार्थी मित्र 39,304 हा झाला तुमच्या 34 या संख्येचा घन। आता बघा तिसरं घेऊया आपण, 47 या संख्येचा घन घेऊ। तिसरं घेऊया 47 या संख्येचा घन घेऊ। बघा विद्यार्थी मित्र 47 या संख्येचा घन आपल्याला कशा, इथे बघा 7चा घन किती येईल 343 येईल, 4चा घन किती येईल हा येईल 64 येईल। आता काय करायचं आहे, इथं 4चा वर्ग करा गुणिला 7 करा, 4चा वर्ग किती 16, 16 गुणिला 7 किती होते 112। त्याच्यानंतर हा किती आहे 7 7 49, 7चा वर्ग गुणिला 4 49 गुणिला 4 जर केलं तर किती होते तो 50 आहे असे समजा, सरळ सरळ तो किती येईल 200 200 मधून 4 मायनस करा म्हणजे 196 येईल।
आता बघा काय करायचं, याच्या डबल करा, हा 200 आहे असे पकडा, 200च्या डबल किती होईल 400, 400मधून 8 मायनस करा म्हणजे 300 किती होईल 92, आणि हा 224 डबल केल्यानंतर मग हा झाला 3 34 इथं घ्या कॅरी, 10 आणि 2 12, 2 हातचा 1, बघा हा सरळसट इथं एक द्या इथं एक द्या म्हणजे इथं 20 आणि हा 40 होईल 60, 60 आणि 2 62, इथे येईल सरळसट 62, इथं किती होईल बघा, हा झाला 8, इथं बघा 11 2 22 33, 33 आणि 6, 33 आणि 6 39, हा झाला 39, इथं येईल 3, इथं येईल 10. अशा पद्धतीने तुम्ही 47 या संख्येचा घनसुद्धा किती लवकर काढले बघा विद्यार्थी मित्रो. त्यानंतर हे तिन्ही 1 2 आणि 3 तिन्ही जे संख्या आहे त्या संख्यांचे घन आपण काढून दाखवलेले आहे. निश्चितच तुम्हाला ट्रिक समजलेली असेल असं मी गृहीत धरतो आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, 35 या संख्येचा जो आहे घन तुम्ही काढायचा आहे विद्यार्थी मित्रो, आणि उत्तर जे कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे, आणि अशाच नवनवीन ट्रिककरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रो, धन्यवाद.